रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। जनसुरक्षा विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनसुरक्षा विधेयक विधानसभेत मांडलं। या विधेयकावरून सभागृहात चर्चा झाली। यानंतर आवाजी मतदान पद्धतीने मतदान पार पडलं। यानंतर जनसुरक्षा विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आलंय। विधानसभेत आता विधान परिषदेत हे विधेयक मांडलं जाईल। विधान परिषदेत विधेयक मंजूर झाल्यानंतर राज्यपालांच्या अंतिम स्वाक्षरीनंतर हे विधेयकाचे कायद्यात रूपांतर होईल। शहरी नक्षलवाद नियंत्रणात आणण्यासाठी हा कायदा राज्यात लागू करण्यात येत आहे। हा कायदा कुठल्याही डाव्या विचारांच्या संघटनांच्या किंवा पक्षाच्या विरोधात नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं। भारतीय संविधानाने जी व्यवस्था उभी केली आहे ती आम्हाला मान्य नाही। आम्हाला साम्यवादी व्यवस्था उभी करायची आहे। अशा प्रकारच्या विचारातून या संघटना निर्माण झाल्या। गेल्या काही वर्षांमध्ये केंद्र सरकार आणि विविध राज्य सरकारने काम केलं, त्यामुळे हा माओवाद हळूहळू संपुष्टात यायला लागला। महाराष्ट्रात केवळ 2 तालुक्यात माओवाद सक्रिय दिसत आहे, पण आगामी काळात तो देखील राहणार नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। माननीय अध्यक्ष महोदय, दोन्ही सभागृहाच्या संयुक्त समितीच्या प्रतिवृत्तानुसार असलेले सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 33 महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक 2024 संमत करावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आपल्याला कल्पना आहे की हे जे काही विधेयक आहे हे विधेयक आपण डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये सभागृहामध्ये मांडलं होतं आणि त्यानंतर सभासदांची अशी इच्छा होती की याच्यावर विस्तृत चर्चा झाली पाहिजे आणि राज्य सरकारलाही या विधेयकाबद्दल वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या अफवा होत्या त्या अफवांना योग्य उत्तर मिळालं पाहिजे आणि लोकशाही पद्धतीनं हे विधेयक मंजूर झालं पाहिजे, म्हणून आपण हे संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवायचा निर्णय घेतला। या संयुक्त चिकित्सा समितीमध्ये श्री चंद्रशेखरजी बावनकुळे माननीय महसूल मंत्री हे समिती प्रमुख म्हणून यांनी चांगलं काम त्या ठिकाणी केलं। या संयुक्त चिकित्सा समितीमध्ये सन्माननीय श्री जयंतराव पाटील, श्री नानाभाऊ पटोले, श्री भास्करराव जाधव, श्री विजय वडेट्टीवारजी, डॉक्टर जितेंद्र आव्हाडजी, श्री दीपक केसरकरजी, श्री अनिल पाटीलजी, श्रीमती मनीषा चौधरी, श्री मंगेश कुडाळकर, श्री अजय चौधरी, श्री रणधीर सावरकर, श्री तुषार राठोड, श्री राजेश पाडवी, श्री रमेश बोरनारे, श्री सिद्धार्थ शिरोळे, श्री मनोज कायंदे हे विधानसभा सदस्य आणि यांच्यासोबत विधान परिषदेचे सदस्य श्री सतेज उर्फ बंटी पाटीलजी, श्री विक्रम काळेजी, श्री शशिकांत शिंदेजी, डॉक्टर मनीषाताई कायंदे, श्री सुनील शिंदेजी, श्रीमती उमाताई खापरे, श्री ज्ञानेश्वरजी म्हात्रे व श्री अमित गोरखे आणि त्याचप्रमाणे श्री अंबादासजी दानवे अशा प्रकारे या सर्व सदस्यांनी या विधेयकावर या ठिकाणी संयुक्त चिकित्सा समितीमध्ये काम केलं। पहिल्यांदा तर मी समिती प्रमुख आणि समितीच्या सर्व सदस्यांचे आभार मानतो की त्यांनी सातत्याने या विषयावर चर्चा करून क्लॉज बाय क्लॉज विचार करून त्याचप्रमाणे जवळपास 12,000 सूचना या जनतेकडून आल्या होत्या त्याचंही वर्गीकरण करून आणि आपला जो अंतिम अहवाल आहे तो अहवाल या सभागृहाला सादर केलेला आहे। मला हे विशेषतः नमूद केलं पाहिजे की हा अहवाल सादर होत असताना या अहवालाला कुठली डिसेंट नोट नाही। हा अहवाल जो आपल्या पुढे आलेला आहे याच्यामध्ये कुठली डिसेंट नोट नाही आहे, ही आनंदाची गोष्ट आहे। जयंतराव, ही फार समाधानाची गोष्ट आहे। ते एक्झॅक्टली तुम्ही जे जे सांगितलं ते सगळं मान्य झालेलं आहे आणि तुम्ही काही चुकीचं सांगितलेलं नाही आणि काही चुकीचं केलेलं नाही। मुळामध्ये हा कायदा आणण्याचं कारण काय आहे तर आपल्याला कल्पना आहे की देशामध्ये
मोठ्या प्रमाणात मागच्या काळामध्ये काही राज्य ही नक्षलग्रस्त किंवा माओवाद्यांनी किंवा ज्याला आता टर्मिनॉलॉजी आली आहे कडवी डावी विचारसरणी, ही त्याची टर्मिनॉलॉजी आहे. कडवी डावी विचारसरणी, माओवाद, याला लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम अशा प्रकारचं नाव दिलेलं आहे. कोर्टातही तेच म्हटलं जातं. या बिलाला या सभागृहाने एकमताने मान्यता द्यावी अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतो. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.